धक्कादायक, परराज्यातील महिलांनीही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेली ही योजना भोगस अर्जांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। अशात परराज्यातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक महिलांना लाभ देण्यात येत आहे। लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार करून परराज्यातील तब्बल 1171 अर्ज लाडकी बहीण योजनेत दाखल झाले। या अर्जांची छाननी केली असता ज्यांनी अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून अर्ज केले ते उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे तपासात समोर आले आहे। याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ज्या 2 लॉगिनवरून 111 अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे एकूण 22 अर्ज हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे तपासात समोर आले आहे।